नमस्कार मंडळी, रविवारबद्दल शास्त्राशी संबंधित तुम्हाला 20 तथ्य माहिती आहेत का? हिंदू धर्मात गुरुवारनंतर रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. रविवारी बहुतेक सर्वांना सुट्टी असते. या दिवशी लोक खरेदी आणि प्रवास करतात. बरेच लोक या दिवशी झोपेतच असतात आणि त्यांचा थकवाही दूर करतात. पण रविवारचे एक विशेष महत्त्व आहे जे काही लोकांनाच माहीत आहे आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात. चला तर मग रविवारच्या 20 मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ. नंबर 1. हिंदू धर्मानुसार रविवार हा भगवान विष्णू आणि सूर्यदेवाचाही दिवस आहे. या दिवशी त्याची पूजा करावी. हिंदू धर्मात हे सर्वोत्तम युद्ध मानले जाते. चांगले आरोग्य आणि तेज प्राप्त करण्यासाठी रविवारी उपवास करावा. नंबर 2. रविवारचा विशेष मंत्र गायत्री मंत्र आहे. या दिवशी या मंत्राने पूजा करावी किंवा या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. गायत्रीची देवता सविता आहे. सविता म्हणजे सूर्य. नंबर 3. प्राचीन काळी सुग्रीवाचा भाऊ बळी, मैदानव, अंजनीपुत्र हनुमानजी, श्रीराम, कुंतीपुत्र कर्ण, वराह मिहिर इत्यादी अनेक लोक सूर्याचे उपासक होते. प्राचीन काळी सूर्यपूजेला खूप महत्त्व होते. नंबर 4. छठपूजा आणि मकर संक्रांत यासह अनेक उपवास आणि सण आहेत जे सूर्य उपासनेशी संबंधित आहेत. वेदांमध्ये सूर्याला स्थावर जंगमचे आत्मा म्हटले आहे. नंबर 5. रविवारचा स्वभाव ध्रुवीय असतो. रविवारी सूर्य त्याच्या कमाल ऊर्जेवर असतो. सूर्य हा प्रकाशाचा सर्वांत मोठा स्तोत्र आहे आणि सनातन धर्मात प्रकाश हे सकारात्मक भावनांचे प्रतीक मानले जाते. या प्रकारामध्ये सर्व प्रकारचे रोग आणि दुःख नाहीसे करण्याची क्षमता आहे. रोज सकाळी काही वेळ सूर्यासमोर उभे राहिल्याने सर्व प्रकारची पोषक तत्वे आणि जीवनसत्वे मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही सूर्यनमस्कार केले तर ते अतिउत्तम समजा. नंबर 6. सूर्यव्रत एका वर्षासाठी किंवा 30 रविवार किंवा 12 रविवारी पाळावे. रविवारी उपवास करून कथा श्रवण केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मान सन्मान, संपत्ती, कीर्ती आणि उत्तम आरोग्य मिळते. जीवनात सुख, समृद्धी आणि शत्रूंपासून संरक्षण मिळण्यासाठी रविवारचा उपवास उत्तम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसेल तर त्याला समाजात मान सन्मान मिळत नाही. त्याला आयुष्यभर त्रास होतो. त्याच्या आयुष्यात सुख नाही. त्यामुळे रविवारच्या उपवासाचे महत्त्व वाढते. नंबर 7. रविवारी सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची अनेक कारणे आणि फायदे आहेत. सकाळी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य सुधारते आणि रोग दूर होतात. दुपारी सूर्याची उपासना केल्याने नाव, कीर्ती वाढते आणि संध्याकाळी सूर्याची उपासना केल्याने जीवनात समृद्धी येते असे म्हणतात. असे मानले जाते की सकाळी सूर्याला पाणी अर्पण करताना या किरणांच्या प्रभावामुळे रंग संतुलित होतात आणि त्याच वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जसा श्रावणमध्ये सोमवार महत्त्वाचा आहे तसाच भाद्रपद महिन्यात रविवार महत्त्वाचा आहे. या महिन्यात भगवान विष्णू झोप पूर्ण करून जागे होतात. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात रविवारी सूर्य आणि भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे विशेष फळ मिळते. कार्तिक महिन्यातील रविवारचेही विशेष महत्त्व आहे. नंबर 9. रविवारी उपवास ठेवावा आणि चांगले अन्न तयार करून ते खावे, ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. जेवणात मीठ वापरू नका आणि सूर्यास्तानंतर मीठ खाऊ नका.
याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रत्येक कामात अडथळा येतो. विशेषतः या दिवशी लोक दूध आणि गूळ मिसळून भात खातात, ज्यामुळे सूर्याचे वाईट प्रभाव दूर होतात. नंबर 10. या दिवशी भुवयावर लाल चंदन किंवा हिरवे चंदन लावा. नंबर 11. या दिवशी पूर्व, उत्तर आणि अग्निकोण येथे प्रवास करता येतो. या दिवशी पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशेने प्रवास करू नये. नंबर 12. हा दिवस ग्रह प्रवेशच्या दृष्टिकोनातून देखील योग्य आहे. नंबर 13. रविवारी दिवसा संभोग आणि या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये. या दिवशी शनीशी संबंधित पदार्थांचे सेवन करू नये. नंबर 14. या दिवशी लाल कपड्यात बांधलेले गहू आणि गूळ दान करा. सूर्योदयासाठी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ व्हावे. नंबर 15. घरामध्ये सुख शांतीसाठी लाल मातीचे माकड उघड्या हाताने सूर्याकडे पाठ करून ठेवा. नंबर 16. सामान्यतः लोक फक्त रविवारी केस कापतात, परंतु असे मानले जाते की या दिवशी केस कापल्याने सूर्य कमजोर होतो. या दिवशी तेल मसाज देखील केला जात नाही, कारण हा दिवस सूर्याचा आहे आणि तेल शनीचे आहे. नंबर 17. रविवारी तांब्यापासून बनवलेल्या वस्तू विकणे टाळावे. या दिवशी तुम्ही सोने, तांबे खरेदी करू शकता किंवा परिधान करू शकता. या दिवशी तुम्ही अग्नी किंवा विद्युत वस्तू देखील खरेदी करू शकता. नंबर 18. या दिवशी निळे, काळे, तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे घालू नका. नंबर 19. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी गूळ किंवा मिठाई खा आणि पाणी प्या. नंबर 20. जर तुम्ही गुरुवारी मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मंदिरात जावे. ही रविवारच्या संबंधित माहिती तुम्हाला माहिती होती का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.